ऑपरेशन टायगरची चर्चा मावळायचीच होती की ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू झाली आहे. एवढंच नाही तर ऑपरेशनचा पहिला नेताही ठरलाय. माजी मंत्री व शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे विदर्भातील मोठे नेते राजेंद्र शिंगणे हे पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ठाकरे यांचे 6 खासदार शिंदेच्या सेनेत गेल्यानंतर हा राज्यातील दुसरा मोठा भूकंप ठरू शकतो. जसा ठाकरेंना मोठा धक्का बसला होता तसा आता शरद पवार यांनाही धक्का बसणार का असा प्रश्न आता विचारला जातोय. कोण आहेत राजेंद्र शिंगणे, त्यांचा भाजपमध्ये जाण्याची चर्चा कशी सुरू झाली, तसेच ऑपरेशन तुतारी काय आहे पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. नेते अचानक नॉट रिचेबल होतात, पक्षाच्या कार्यक्रमांना दांड्या मारतात, मात्र पक्ष सोडणार हा प्रश्न विचारला की या फक्त चर्चा आहेत असं सांगतात. थोड्या दिवसांनी या बातम्या बंदही होतात. परत तेच नेते दुसऱ्या पक्षातील नेत्यांसोबत भेटीगाठी घेतात. पुन्हा त्यांच्या बातम्या सुरू होतात. राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागते. मात्र पुन्हा नेता म्हणतो या फक्त वायफळ चर्चा आहेत. पण नंतर हेच नेते अचानक पक्ष सोडतात व दुसऱ्या पक्षात जातात आणि नंतर त्या प्रक्रियेला नाव मिळतं ऑपरेशन लोटस, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी. पक्षफुटीचा हा पॅटर्न आता राज्यातील जनतेला चांगलाच माहीत झाला आहे. नेते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत पक्ष सोडणार नाहीत असं भासवतात आणि नंतर राजकीय धक्का देतात. अशीच पुन्हा एक चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे माजी आमदार आणि शरद पवार गटाचे नेते राजेंद्र शिंगणे यांची. भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा आता मोठ्या रंगू लागल्या आहेत. राजेंद्र शिंगणे हे गेल्या 3 दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजेंद्र शिंगणे यांची भेट झालेली नसली तरी आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. राजेंद्र शिंगणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा ही आता सुरू झालेली नसून ती गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. मागील विधान परिषदेच्या वेळीच ते प्राजक्त तनपुरे यांच्या बरोबरच भाजपमध्ये प्रवेश करतील असं म्हटलं जात होतं. परंतु तेव्हा फक्त प्राजक्त तनपुरे यांचा पक्ष प्रवेश झाला व ते विधान परिषदेवर गेले देखील. परंतु राजेंद्र शिंगणे यांचा पक्ष प्रवेश त्यावेळी रखडला. आता पुन्हा ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वेळ मागत असल्याने ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. तसेच हेच ऑपरेशन तुतारी आहे असं म्हटलं जात आहे. परंतु या सर्व चर्चा वायफळ आहेत व आपण भाजपमध्ये जाणार नाही असा दावा राजेंद्र शिंगणे यांनी केला. मी मंत्री आकाश फुंडकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याची भेट घेण्यासाठी इच्छुक आहे. मुख्यमंत्र्यांना जिल्हा बँकेच्या कामासाठी भेटायला आलो आहे. बुलढाणा जिल्हा बँकेत जिल्ह्यातील ज्या शासकीय संस्था आहेत त्या संस्थांचे व्यवहार पुन्हा एकदा सुरळीत व्हावेत यासाठी मी पत्र घेऊन आलो होतो. मात्र त्यांची वेळ न मिळाल्यामुळे भेट होऊ शकली नाही. 2-3 दिवसांपासून मी त्यांच्या भेटीच्या प्रतीक्षेतच आहे. पुढील आठवड्यात हेच पत्र घेऊन मी त्यांच्या भेटीसाठी मुंबईला जाणार आहे. मी जिथे आहे तिथे खुश आहे. मी भाजपमध्ये जाणार नाही. माझ्या भाजप प्रवेशाच्या वायफळ चर्चा कोणी सुरू केल्या हे मला माहिती नाही असे राजेंद्र शिंगणे म्हणाले आहेत. परंतु तरी देखील त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या पक्षापासून दूर असल्याची माहिती आहे. जर राजेंद्र शिंगणे हे भाजपमध्ये आले तर विदर्भात भाजपचं बळ आणखीनच वाढणार. राजेंद्र शिंगणे यांना राजकारणाचा वारसा लाभला असून त्यांचा या भागात प्रचंड जनसंपर्क आहे. त्यामुळे ते येणाऱ्या काळात भाजपमध्ये दिसणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. तरी ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारी सुरू झालंय का, यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.